गुड मॉर्निंग स्टुडंट्स. साई पूर्वा, आवाज येतोय माझा? हॅलो, हाय पूर्वा, आवाज येतोय माझा? क्लिअर आवाज आहे ना? ओके, गुड मॉर्निंग. आवाज येतोय साई दोघांना पण माझा? ओके, जस्ट एक मिनिट. अगं पूर्वा, आवाज नाही येते. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. लाईट पण गेलेली, सो मोबाईलवर कनेक्ट केलंय. ठीक आहे. सो आजचा आपला क्लास 6चा आहे, रेग्युलर 6चा क्लास. बट तुमच्या मिड टर्म एक्झाम्सला मी 4 लेसन दिलेले आहेत ना, तर आपण त्यातली फोर्स आणि प्रेशर आहे त्याची रिव्हिजन घेऊया. ठीक आहे. जे ऑलरेडी झालेले आहेत पहिले मोशन आणि टाइप्स, तो पण रिवाइज केलेला आहे मी तुमचा व्यवस्थित. वर्क आणि एनर्जी पण झालाय. आणि आज आपण स्टार्ट करूया फोर्स अँड प्रेशर. ठीक आहे, सॉरी, फोर्स आणि टाइप. आवाज येतोय ना माझा तुम्हाला? साई पूर्वा, आवाज येतोय माझा? ओके, आपण फोर्स आणि टाइप्स रिवाइज करणार आहेत. सो सांगा मला मग, व्हॉट इज अ फोर्स? फोर्स म्हणजे काय? काय असतं फोर्स? आपण अप्लाय करतो एखाद्या ऑब्जेक्टवर, म्हणजे काय करतो? येस पूर्वा. तुला नाही केलं मी. पूर्वा, फोर्स म्हणजे काय? काय करतो आपण? फोर्स अप्लाय करतो म्हणजे काय करतो? फोर्सचं युनिट काय? फोर्स इज अ पुश और पुल. येस, व्हेरी गुड. आपण काय करतो? फोर्स अप्लाय करतो म्हणजे पुश करतो किंवा पुल करतो. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूया. एक मिनिट. स्क्रीन दिसती दोघांना पण? फोर्स अप्लाय करतो म्हणजे पुश करतो किंवा पुल करतो किंवा बोथ. ठीक आहे, पुश करतो
पुल करतो. किकिंग अ बॉल. येस, किक करतो एखाद्या बॉलला, आपण किक करतो म्हणजे आपण तिथे काय केलेलं असतं बॉलला? पुल केलेलं असतं. येस, इथे सगळे एक्झाम्पल्स दिसत बघा. त्या बोट मध्ये तो जो बसलाय बॉय, तो काय करतोय? पुश करतोय. ते वॉटर मध्ये पुश करतोय. इथे सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये सी, इथे एक जो बॉक्स ठेवलेला आहे त्याच्यावर प्रेस केलंय म्हणजे काय केलंय आपण तिथं? फोर्स अप्लाय केलाय. आवाज नाही येते माझा? आवाज येतोय का पूर्वा? साई आवाज येतोय? एम आय ऑडिबल पूर्वा? ओके ओके, ठीक आहे. येतोय ना आता क्लिअर? आता हे सेकंड एक्झाम्पल मध्ये बघितले काय होतंय. इथे आपण त्याच्यावर प्रेस केलंय म्हणजे आपण काय केलंय तिथं? पुश केलंय. सो हे काय आहे? एक्झाम्पल्स. नेक्स्ट या एक्झाम्पल मध्ये आपण मध्ये ब्रेक केलंय म्हणजे अगेन पुश केलंय. इथे हे जे आहेत अॅनिमल्स, ते काय करतायत? ते ती बुलेट कार्ट आहे तिला घेऊन चाललेले ते, म्हणजे काय? तिला पुल करता येते. हे हा हा जो बॉय तो त्या टायरवर काय करतोय? त्या स्टिकने तिला पण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय. हा किक करतोय म्हणजे फोर्स अप्लाय करतोय. समजलं? म्हणजे फोर्स काय आहे तुमचा? टू पुश अँड पुल द ऑब्जेक्ट. पुश करणं किंवा पुल करणं. हे तुमच्या टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल आहेत. दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ फोर्स. नाऊ सी, आता आपण बघूयात ऍक्च्युअल फोर्स म्हणजे काय, किंवा त्याचा एक फ्लो चार्ट बघूया. स्क्रीन दिसते ना? स्क्रीन विजिबल आहे? येस, व्हेरी गुड पूर्वा. फोर्सला आपण बघू शकत नाही, बट आपण त्याला काय करू शकतोय? फील करू शकतोय. येस. आता बघ, इथे फोर्स दिसतोय. फ्लो चार्ट. फोर्स म्हणजे काय? अ फोर्स इज अ पुश ऑर पुल. पुश करणं किंवा पुल करणं, जे तू सांगितलं आहेस ते आपण त्याला बघू शकत नाही बट फील करू शकतोय. आता ह्या फोर्स मध्ये आपण बघितलं पुश करणं किंवा पुल करणं. पुश करणं म्हणजे काय? अ फोर्स मूव्स टू अन ऑब्जेक्ट अवे फ्रॉम अवर बॉडी. म्हणजे आपण एखाद्या बॉडीवर असा फोर्स अप्लाय केलाय, पुश केल्यानं तिथं असा फोर्स क्रिएट होतो की ती बॉडी आहे किंवा तो ऑब्जेक्ट आहे तो काय होतो? आपल्यापासून दूर जातो. म्हणजे आपल्या समोर सपोज हा बॉल आहे आणि याला तू जर किक केलं तर तो बॉल काय जाईल? दूर जाईल कुठेतरी ना. म्हणजे तिथे तू काय केलंय? पुश केलंय. बट पुल केल्यामुळं काय होतं? बिलकुल अपोजिट होतं. पुल केल्यामुळं एखादा ऑब्जेक्ट आहे तो आपल्या जवळ येतो. टुवर्ड्स अवर बॉडी. अ फोर्स टू मूव्ह अन ऑब्जेक्ट टुवर्ड अवर बॉडीज. त्या फोर्समुळे काय होतं? पुल केल्यामुळे, पुल म्हणजे एक फोर्सच आहे, पुश किंवा पुल. पुल केल्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्या जवळ येतो. फॉर एक्झाम्पल आपलं डोअर आहे घरातलं, तर डोअर आपण काय करतो? पुल करतो म्हणजे ओढतो आपल्या जवळ. ओढल्यानं तो आपल्या जवळ येतो. हो, समजले ना साई पूर्वा दोन्ही पण हे? आता कॉम्बिनेशन ऑफ पुश अँड पुल. आता दोन्ही पण पुश पुल किंवा बोथ, जसं पूर्वाने सांगितलं तसं फोर्स काय आहे? पुश पुल किंवा बोथ, दोन्ही पण. मग आता हे पुशचे तर आपण एक्झाम्पल्स बघितले की पुश केल्यानं ऑब्जेक्ट दूर जातो अवे फ्रॉम अवर बॉडीज, अँड पुल केल्यामुळे काय? टुवर्ड्स द बॉडीज. हे दोन बघितले. बट कॉम्बिनेशन ऑफ पुश अँड पुल काय? दोन्ही जर गोष्टी आपण एकत्र युज केल्या, कॉम्बिनेशन केलं, पुश केलं पुल केलं, तर ते कुठले एक्झाम्पल्स आहे? प्लेइंग अ गिटार, स्क्रबिंग अ फ्लोअर, सॉविंग वूड, रॉबिंग बोट. म्हणजे ते फर्स्ट पिक्चर मध्ये जे बघितले ना तिथे पुश पण होतं आणि पुल पण होतं. हे काय आहेत? तुमचे सगळे एक्झाम्पल्स आहेत कॉम्बिनेशन. समजलं हे? फोर्स म्हणजे काय पण पुशचे एक्झाम्पल समजले, पुलचे एक्झाम्पल समजले, आणि दोन्ही कॉम्बिनेशन कुठले एक्झाम्पल्स होतात. म्हणजे असे कुठले एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये पुश पण करतो आपण आणि पुल पण करतो. दोन्ही पण क्लिअर आहे? ओके. आता आपल्याला स्टडी करायचं आहे टाइप्स ऑफ
फोर्सेस. फोर्स तर आपण बघितलं, बट आपण याचं हे नाही स्टडी केलंय, युनिट आणि डायमेन्शन्स. आता मला सांगा, फोर्स आपण अप्लाय करतोय, फोर्स ऍक्ट करतोय म्हणजे पुश करतोय किंवा पुल करतोय. मग मला सांगा बरं, फोर्स ही स्केलर क्वांटिटी की व्हेक्टर क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय माहित आहे ना? आपण मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये बघितलंय. स्केलर क्वांटिटी कुठल्या आहेत, व्हेक्टर क्वांटिटी कुठल्या आहेत? मग मला सांगा बरं, फोर्स स्केलर आहे की व्हेक्टर आहे? आधी स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ते सांगा. स्केलर आणि व्हेक्टर. पूर्वा, आवाज येतोय माझा? साई, कॅन यू हिअर मी? मी विचारलं, ओके. स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? आपण स्टडी केलेलं आहे ना 7च्या लेसन मध्ये. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? ज्यांना फक्त ज्या क्वांटिटी डिस्क्राईब करायला आपल्याला फक्त कशाची गरज लागती? काय नेसेसरी आहे? मॅग्निट्यूड. स्केलर साठी आपल्याला मॅग्निट्यूड नेसेसरी आहे आणि व्हेक्टर साठी, व्हेक्टर क्वांटिटी साठी आपल्याला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन दोन्ही पण नेसेसरी आहेत ना. आपण त्या लेसन मध्ये बघितलं ना, खूप फिजिकल क्वांटिटी बघितल्या की ज्या स्केलर आहेत, व्हेक्टर आहेत. स्केलर कुठल्या कुठल्या बघितल्यात आपण? लेंथ, मास, एरिया, नेक्स्ट अजून डिस्टन्स, स्पीड, या सगळ्या काय आहेत? स्केलर क्वांटिटीज. आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये आपण बघितलं वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. मग मी क्वेश्चन काय विचारला, ही फोर्स जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे की स्केलर क्वांटिटी आहे? फोर्स अप्लाय करायला आपल्याला डायरेक्शन पाहिजे असती की नाही? पुश करतो किंवा पुल करतो आपण. फोर्स काय आहे तुमची? वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे तिला डायरेक्शन नेसेसरी आहे. आवाज येतोय का माझा? कारण तुम्ही काही चॅट करत नाहीये. साई, पूर्वा, आवाज येतोय माझा? साई, आवाज येतोय ना व्यवस्थित? मग टाईप कर ना फास्ट. ओके, समजलंय हे? फोर्स काय आहे? एक वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स फोर्स आहे तुमची वेक्टर क्वांटिटी. मग मला सांग बरं, फोर्सचे युनिट काय आहे? युनिट ऑफ फोर्स. ओके, ठीक आहे, तू सांग मग. युनिट ऑफ फोर्स. न्यूटन. युनिट काय आहे? न्यूटन. एसआय युनिट न्यूटन आहे त्याचं, आणि सीजीएस युनिट डाईन. आता एसआय म्हणजे काय आणि सीजीएस म्हणजे काय? एमकेएस आणि सीजीएस हे तुम्हाला माहिती आहे. तर एसआय युनिट आहे न्यूटन आणि सीजीएस युनिट आहे डाईन. सो हे आहे तुमचं फोर्स. पुश अँड पुल, अँड कॉम्बिनेशन ऑफ पुश अँड पुल दोन्ही पण. आता हे फोर्स म्हणजे काय समजलंय? ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. आता आपण बघूया टाइप्स ऑफ फोर्स. हे समजले नाही? व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि युनिट काय आहेत त्याचे? आता एक फ्लो चार्ट दिसतोय. स्क्रीन विजिबल आहे ना साई? हा आहे फोर्स
आता या फोर्सचे मेनली टू टाइप्स आहेत. कुठले दोन टाइप्स आहेत? एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फोर्स आर ऑफ टू टाइप, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचे परत दोन सब टाइप्स आहेत. कुठले दोन सब टाइप्स आहेत? एक आहे मस्क्युलर फोर्स आणि दुसरा आहे फ्रिक्शनल फोर्स. नॉन कॉन्टॅक्टचे तीन सब टाइप्स आहेत. फर्स्ट आहे मॅग्नेटिक फोर्स, सेकंड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड थर्ड इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण याला वन बाय वन एक एक फोर्स आपण स्टडी करणार आहोत. हा फ्लो चार्ट समजला? मी परत रिवाइज करते. हा फोर्स मीन्स पुश अँड पुल और बोथ, की ज्याचे आपण एक्झाम्पल्स पण बघितले. नेक्स्ट कॉन्टॅक्ट फोर्स. फोर्सचे दोन मेन टाइप्स, एक कॉन्टॅक्ट फोर्स अँड सेकंड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचे अगेन दोन सब टाइप्स, एक येतो मस्क्युलर फोर्स आणि दुसरा येतो फ्रिक्शनल फोर्स. नॉन कॉन्टॅक्टचे तीन टाइप्स येतात, एक येतो मॅग्नेटिक फोर्स, सेकंड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड थर्ड इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजलं हे? साई आवाज येतोय का? साई साई आवाज येतोय का माझा? साई आवाज येतोय का माझा? सी, हे आहेत त्याचे टाइप्स. आता आपण वन बाय वन एक एक स्टडी करूयात. फर्स्टली आपण बघूयात कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स आणि मग टाइप. कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, याच्या नेम मध्येच आहे सगळं. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? अ फोर्स इज अप्लाइड थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑब्जेक्ट. की अशा ऑब्जेक्ट मध्ये आपण फोर्स अप्लाय करतो की ज्या ऑब्जेक्टचा आणि आपला काय होतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय त्या फोर्सला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. एक ऑब्जेक्ट असेल, एकपेक्षा जास्ती ऑब्जेक्ट असेल आणि त्यांच्यामध्ये जर आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत असेल तर आपण त्यांना काय म्हणतो, अशा ऑब्जेक्टला म्हणतो किंवा अशा फोर्सला म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स. अ फोर्स इज अप्लाइड थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट असेल तरीही आणि एकपेक्षा जास्त ऑब्जेक्ट असेल तरी ज्यांच्यामध्ये जो फोर्स अप्लाय होतो, ऍक्ट होतो, त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट फोर्स. आता इथे कॉन्टॅक्ट फोर्सची तुम्हाला एक्झाम्पल्स दिसत असतील. सी पिक्चर मध्ये हा बॉय काय करतीये, ही गर्ल त्या फोर्सला बॉलला किक करतीये. किक का किक करते म्हणजे हा एकच ऑब्जेक्ट आहे आणि या बॉयच्या या सॉरी या गर्ल मध्ये आणि त्या बॉय मध्ये काय होत आहे, कॉन्टॅक्ट येतोय, बट डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतोय. ती स्वतः त्या फोर्सला, त्या बॉलला काय करते, फोर्स अप्लाय करते, म्हणजे किक करते, तिला त्या बॉलला किक करते, म्हणजे तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे तो कुठला फोर्स झाला तुमचा, कॉन्टॅक्ट फोर्स. या सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, हा बॉय काय करतोय, तिची ही कार आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, तिला काय करतोय, तो पुश करतोय. पुश करत तो घेऊन चाललेला. पुश करतोय म्हणजे इथे त्या ऑब्जेक्ट आणि त्या बॉय मध्ये कॉन्टॅक्ट होतोय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय. तर अशा ऑब्जेक्टला म्हटलं जातं, इथे पण एकच ऑब्जेक्ट आहे, तर अशा फोर्सला काय म्हटलं जातं, तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स. अ फोर्स इज अप्लाइड थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट जिथं होतो तिथे आहे तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स. आता इथे पण दिलेला आहे तुम्हाला एक्झाम्पल्स, फ्लोर आणि इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ना, फ्लोर्स आणि इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो इथे काय होतं, म्हणजेच वेट. इथे दिलाय वेट तुमचा, कॉन्टॅक्ट फोर्स आहे कारण वेटमुळे. सो हा आहे तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स की ज्या ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. मग याची तुम्ही अजून एक्झाम्पल काय देऊ शकता येतं,
तुम्ही एखादं तुमचा डॉग आहे किंवा पुशिंग ऑफ कार, तुमची गाडी बंद पडली आणि त्या कारला जर तुम्ही पुश करताय म्हणजे तुमचा तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. अजून तुम्ही तुमचा डॉग फिरायला चालवलाय, त्याच्यामध्ये काय करताय, तुम्ही त्याला पुल करताय म्हणजे तिथे काय होतोय, तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतोय. सो हे आहेत तुमचे कॉन्टॅक्ट फोर्सचे. कॉन्टॅक्ट फोर्स मीन्स, मी परत एकदा रिपीट करते, अ फोर्स इज अप्लाइड थ्रू द ऑब्जेक्ट, डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे असा फोर्स की त्या ऑब्जेक्ट सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय. अशा फोर्समुळे तो जो तिथे जो फोर्स अप्लाय होतो, ऍक्ट होतो, त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स. आता या कॉन्टॅक्ट फोर्सचे आपण फ्लो चार्ट मध्ये बघितले की दोन टाइप्स आहेत. कुठल्या दोन टाइप्स आहेत? एक आहे तुमचा मस्क्युलर फोर्स आणि सेकंड आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स. मस्क्युलर फोर्स हे दोन टाइप्स आहेत या कॉन्टॅक्ट फोर्सचे. तर आपण आता ते स्टडी करूया. तुम्ही अजून एक्झाम्पल्स देऊ शकता डे टू डे लाईफ मध्ये की कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे किती, जिथे डायरेक्ट फोर्स येतोय, जिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊन मग फोर्स एक्झर्ट होतो, तो म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स. सी, कॉन्टॅक्ट फोर्सचा फर्स्ट टाइप आहे तुमचा मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे कुठला फोर्स? अ फोर्स विच, याच्या पण या जसं कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण बघितलं की त्याच्या नेम मध्येच येतं ना कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट सध्या दोन ऑब्जेक्ट मध्ये किंवा एका ऑब्जेक्ट मध्ये आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे आणि तिथे फोर्स अप्लाय होतो, एक्झर्ट होतो, त्याला आपण काय म्हणतो? त्या फोर्सला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्सचा एक सब टाइप आहे तुमचा मस्क्युलर फोर्स. आता मस्क्युलर फोर्सच्या आपण हे जे त्याचं नाव आहे मस्क्युलर फोर्स, त्याच्यामध्येच त्याचं म्हणजे तो फोर्स काय आहे ते इन्क्लूड आहे. मस्क्युलर फोर्स मीन्स अ फोर्स, मस्क्युलर फोर्स इज अ फोर्स एक्झर्टेड बाय मसल्स ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीनं किंवा मसल्सनं आपल्या बॉडीमुळे किंवा मसल्समुळे जो काय फोर्स ऍक्ट होतो, जो काय फोर्स आपण अप्लाय करतो, त्याला म्हटलं जातं मस्क्युलर फोर्स. वी यूज अ मस्क्युलर फोर्स फॉर अवर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज. आपण खूप अशा ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे आपण जिथे जिथे आपल्या बॉडीनं किंवा आपण स्वतःहून फोर्स अप्लाय करतो तिथं म्हटलं जातं मस्क्युलर फोर्स आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला इथे दिसतंय हा जो बॉय, तो काय करतोय, सायकल चालवतोय. सायकल चालवतोय म्हणजे सायकल चालवताना तो स्वतः फोर्स अप्लाय करतोय. तो स्वतः त्याचा मसल्सचा यूज करून तो तिथं फोर्स अप्लाय करतोय म्हणजे त्याचा फोर्स कुठला आहे? मस्क्युलर फोर्स आहे. इथे सेकंड एक्झाम्पल मध्ये ही गर्ल आहे, तिथे हॉर्सला काय करते, ती पुल करते. ते हॉर्स जास्ती स्पीडनं मे बी रन करत असतील, मग ती त्यांना पुल करते. पुल करते म्हणजे काय केलंय तिने, स्वतः फोर्स अप्लाय केलाय, तिच्या मसल्सचा फोर्स म्हणजे तिच्या बॉडीनं तो फोर्स ऍक्ट केलाय, अप्लाय केलाय आणि त्या हॉर्सला ती काय करते, पुल करते. थांबा आता, जास्ती पळू नका असं म्हणणं आहे तिचं. तर ते काय आहे, तो कुठला फोर्स झाला तुमचा? मस्क्युलर फोर्स झाला. स्वतःच्या मसल्समुळे जो फोर्स अप्लाय होतो किंवा आपण आपल्या बॉडीमुळे जो फोर्स अप्लाय करतो, तो आहे तुमचा मस्क्युलर फोर्स. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय होतंय, हिची गर्ल आहे, ही गर्ल काय करते, रन करते. रन करते म्हणजे ती तिच्या स्वतः एनर्जी तिची जाणार आहे, युटिलाइज होणार आहे. म्हणजे ती स्वतः तिच्या मसल्सचा यूज करून ती रन करते, तिथे फोर्स ती स्वतः अप्लाय करते म्हणजे तिचा फोर्स झाला मस्क्युलर फोर्स. इथे अगेन तेच दिलंय, ती कॅमल, इथलं जे एक्झाम्पल्स आहे तेच एक्झाम्पल्स इथं पण आहे, जस्ट इथे अॅनिमल चेंज झालाय. मीन्स इथे काय करतोय, ते पुल करतोय. हा जो मॅन आहे म्हणजे तो जास्ती फोर्स अप्लाय करावा लागणार आहे इथे ऍज कम्पेअर टू या फोर्स पेक्षा. ती जी गर्ल्स जो फोर्स अप्लाय करणार आहे त्यापेक्षा इथे जास्ती फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजे तेच की मस्क्युलर फोर्स मीन्स द फोर्स विच आर द फोर्स एक्झर्टेड बाय द मसल्स ऑफ अवर बॉडी. आपल्या स्वतःच्या बॉडीच्या मसल्समुळे जो फोर्स एक्झर्ट केला जातो त्याला म्हटलं जातं मस्क्युलर फोर्स.
आपण आपल्या बॉडीमुळे तुम्ही काही पण करता, किक करता किंवा पुल करता, पुश करता, तुम्ही स्वतः जो फोर्स ऍक्ट करता किंवा एक्झर्ट करता त्याला काय म्हटलं जातं, मस्क्युलर फोर्स आहे. हे याचे खूप एक्झाम्पल्स आहेत. आता फक्त असं नाही की आपणच आपल्या साई, तुला आवाज येत होता ना माझा? ठीक आहे. असं किंवा फक्त ह्युमन बिंग्स किंवा जे फोर्स ऍक्ट करतात ते फक्त मस्क फोर्स नसतात, की अॅनिमल्स जे काय आहेत, अॅनिमल्स लाईक डॉग, एलिफंट, जे काय सगळे अॅनिमल्स जे स्वतः फोर्स ऍक्ट करतात किंवा त्यांचे मसल्स यूज करून जे फोर्स एक्झर्ट करतात त्याला काय म्हटलं जातं, मस्क्युलर फोर्स. क्लिअर आवाज नाही येते साई? आता येतोय का? आता आवाज येतोय का पूर्वा? पण मी काय शिकवलं हे समजलं ना, कॉन्टॅक्ट फोर्स आणि मस्क्युलर फोर्स इतका वेळ? साई तुला आवाज येतो माझा? अरे, बघा आता, बघा इथून पुढे बघा येतोय का, मग मला सांगा. ठीक आहे, हे मस्क्युलर फोर्स म्हणजे काय समजलंय ना? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय समजलं, मस्क्युलर फोर्स म्हणजे काय कळलं? व्यवस्थित लक्ष दे, तुला समजलं नव्हतं हे ना? आता आपण बघूया फोर्स म्हणजे काय. स्क्रीन पण दिसत नाही का? आता दिसते का स्क्रीन? तुम्ही एकदा बॅक जा आणि परत जॉईन करा बरं क्लास. आता आवाज येतोय माझा? स्क्रीन दिसते का आता? अजिबातच आवाज येत नाही का? नो नो, मला नाहीये प्रॉब्लेम. आता येतोय ना व्यवस्थित? स्क्रीन दिसती? स्क्रीन आणि आवाज दोन्ही पण क्लिअर आहे ना पूर्वा? असेल तर क्लिअर म्हण. ओके, सी, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन हे पहिले समजले ना, कॉन्टॅक्ट फोर्स आणि मस्क्युलर फोर्स. की ते रिपीट करू परत? ओके, ठीक आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन मध्ये बघा आता काय होतंय. म्हणजे काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, की असा फोर्स की जिथं फ्रिक्शन होतंय, की फ्रिक्शनमुळे, फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं घर्षण. घर्षणमुळे किंवा फ्रिक्शनमुळे जो फोर्स ऍक्ट होतो तो म्हणजे काय, तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन इज द फोर्स विच अपोज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट वर. काय, एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल आणि तो त्याला अपोज करतोय म्हणजे काय होतं, फ्रिक्शन होतं.
आता बघा, तुम्हाला याचं एक्झाम्पल बेस्ट द्यायचं, बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही खूप फास्ट सायकल चालवताय आणि फास्ट सायकल चालवल्यावर अचानक काय होतं, तुम्ही ब्रेक दाबता, तर तुमची ब्रेक दाबल्यामुळे काय होतं, स्टॉप होतं आणि तुमच्या रोडवर असे स्क्रॅचेस पडतात. म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही एवढं काय केलंय, म्हणजे अचानक ब्रेक दाबल्यामुळे ते झालंय, म्हणजे तिथं फ्रिक्शन झालेलं असतं आणि त्या फ्रिक्शनमुळे काय होतं, तो एक फोर्सच आहे, फ्रिक्शनल फोर्स म्हटलं जातं त्याला. आणि त्या फोर्समुळे तुमची मोशन काय होती, आता अपोज होती ना ऑब्जेक्टची. रेस्ट मध्ये येता तुम्ही, मोशन मधून रेस्ट मध्ये येता, म्हणजे तिथं जो फोर्स ऍक्ट होतो त्याला म्हटलं जातं फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि तुम्हाला माहितीये, जेव्हा जेव्हा फ्रिक्शनल फोर्स होतो तेव्हा तिथे हीट जनरेट होती. याचं जर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं, अजून एक सांगायचं म्हटलं तर जेव्हा विंटर सीझन मध्ये तुम्हाला खूप थंडी वाजते, तेव्हा तुम्ही तुमचे दोन हात करता, रब करता, म्हणजे काय, घासता, थोडक्यात एकमेकांवर रब करता, तर तुम्ही हीट जनरेट होती, म्हणजे तिथं फ्रिक्शन होत आहे आणि तिथे हीट जनरेट. तर हा आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स. याचं अजून एक एक्झाम्पल दिलंय, a ball rolling on the ground gradually slow down and comes to rest due to force of friction. म्हणजे हा जो बॉल आहे तो तुम्ही कुठेतरी फेकलाय, थ्रो केलाय, तर तो काय होतो, नंतर आफ्टर सम टाइम रोल करत 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 एक पॉइंट असा येतो की तो एका पॉइंटला काय होतो, स्टॉप होतो. का स्टॉप होतो, ड्यू टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. काय करतोय, तिथं फ्रिक्शन होतंय ग्राउंडचं किंवा अर्थ सरफेसचं आणि त्या बॉलचं फ्रिक्शन झाल्यामुळे तो फ्रिक्शनल फोर्स झाल्यामुळे तो तिथे स्टॉप होतो, म्हणजे त्याची स्टेट चेंज होती, मोशन मधून तो कुठे येतो, रेस्ट मध्ये येतो. हा आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स. समजले फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, त्याचे अजून पण एक्झाम्पल्स देता येतील. क्रिकेटच्या बॉलमध्ये पण तेच हे एक्झाम्पल होईल, जे फोर्स ऑफ फ्रिक्शन मुळे तो काय होईल, एक स्टेट चेंज होईल त्याची आणि तो मोशन मधून रेस्ट मध्ये येईल, किंवा त्याची मोशन चेंज करायला तो अपोज करेल, अशा फोर्सला म्हटलं जातं फोर्स ऑफ फ्रिक्शन. समजलं हे दोन्ही फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्सचे हे दोन्ही सबटाइप्स. आता तुमचा आहे नेक्स्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपल्याला 3 सबटाइप्स बघायचे. कॉन्टॅक्ट फोर्स आपण बघितला, तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, a force is applied between the two objects even if the object are not in contact. अशा ऑब्जेक्ट मध्ये, अशा दोन ऑब्जेक्ट मध्ये किंवा ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स ऍक्ट होतो की ज्यांच्यामध्ये कुठेही डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि तरी वन फोर्स आपला होतो, अशा फोर्सला म्हटलं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला इथे पिक्चर दिसत असेल, हे आता जो हा ऍपल आहे, सपोज हे ऍपल आहे, ते ऍपल काय होतंय, त्या ट्रीचं ऍपल खाली पडतंय, म्हणजे तिथे कुठेही आपण त्याला पुल करून ओढून खाली पाडलेलं नाहीये त्या ऍपलला ना, पण तरी ते अचानक पडतंय, म्हणजे ऑटोमॅटिकली पडतंय, त्याच्यात कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाहीये. म्हणजे तिथे कुठला फोर्स ऍक्ट होतो, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तुम्हाला माहितीये, कुठलीही वरती फेकलेली वस्तू काय होती, रिटर्न खाली येते. याला रिस्पॉन्सिबल कुठला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो ऍपल खाली येतं, म्हणजे तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्टच नाहीये आणि तरी पण फोर्स ऍक्ट होतोय, त्या ऑब्जेक्टला म्हटलं जातं किंवा त्या फोर्सला म्हटलं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. द फोर्स इज अप्लाइड बिटवीन द टू ऑब्जेक्ट इफ टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट, म्हणजे ते ऑब्जेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेत आणि तरी पण फोर्स ऍक्ट होतोय, त्याला म्हटलं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सच्या 3 सबटाइप्स बघितले होते, कुठले कुठले, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स घेतले. तर आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय समजलंय ना. ओके, आता आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट पहिला फोर्स आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, एक्झर्टेड बाय अर्थ. अर्थ ज्या ज्या ऑब्जेक्ट एक्झर्ट करते, म्हणजे अर्थमुळे ज्या ज्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट होतो त्या फोर्स म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे
अर्थ त्या ऑब्जेक्टला पुल करते. म्हणजे काय, आता ऍपलचं एक्झाम्पल होतं, ऍपल जर तुम्ही वरती फेकला किंवा कुठलाही बॉल ऑब्जेक्ट जो काय असेल तो वरती फेकला तर तो काय होतो, रिटर्न खाली येतो. पूर्व तुला आवाज येत नाही का माझा? तू अगं मग बॅक जाऊन परत जॉईन कर ना. एकदा बॅक जा आणि जॉईन कर, कारण माझ्याकडे नेट स्ट्रॉंग आहे. प्रॉब्लेम काही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ त्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करते आणि ते ऑब्जेक्ट काय करतात, ते रिटर्न अर्थ सरफेसवर येतात. त्यामुळे तिथे जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन ऑल द ऑब्जेक्ट. अर्थ सगळ्या ऑब्जेक्टवर जो काय फोर्स एक्झर्ट करते तिला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट पुल्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड अर्थ. म्हणजे काय करते, ती ओढती, स्वतःकडे ओढते. म्हणजे आपण एकदा बॉल फेकला वरती तर असं तर कधी होत नाही की तो बॉल वरतीच जातो किंवा तो रिटर्न येतच नाही परत. सॉरी, तो वरतीच राहतो असं कधीच होत नाही. कारण तो एकदा आपण बॉल फेकला तर तो काही टाइम नंतर, काय टाइम असेल, 2 सेकंड, 3 सेकंड, 10 सेकंड, तर तो परत रिटर्न येतो. का रिटर्न येतो? कारण ही जी अर्थ आहे आपली ती काय करते, त्या फोर्सला तिच्याकडे पुल करते, ओढून घेते. कुठल्या फोर्समुळे? ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तुम्हाला इथे दिसत असेल बघा, हा जो बॉल येतो काहीतरी टाइम नंतर तो परत अर्थ सरफेस वरच येणार. हे जे ट्री आहे, ह्या ट्रीचे जे लिव्स आहेत ते ते काय करतात, ते खालीच येतात. म्हणजे अर्थ सरफेस वरच येतात, डाऊनवर्ड डायरेक्शनला. ते असं तर नाही होत कधी की ते स्काय मध्ये जातात वरती आणि ते वरती गेलेले लिव्स परत खाली येत नाहीत, वरतीच राहतात ते. तर ते खाली परत का येतात? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अर्थ तिथे तो फोर्स एक्झर्ट करते. रेनफॉल, वॉटरफॉल मधलं जे वॉटर आहे ते रिटर्न खाली येतं ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे पण त्याचे एक्झाम्पल्स आहे. तर हा आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स जो अर्थ एक्झर्ट करते. समजलं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स? नाउ नेक्स्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता हे सगळे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. म्हणजे इथे आपल्याला कुठल्याही दोन ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट होत नाही. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये पण बघितलं, तिथे पण कॉन्टॅक्ट होत नव्हता. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय? सपोज एखादी चार्ज ऑब्जेक्ट आहे, एखादी चार्ज बॉडी दुसऱ्या चार्ज बॉडीकडे नेली तर ते काय करतात एकमेकांना, म्हणजे एखादी चार्ज ऑब्जेक्ट दुसऱ्या अनचार्ज ऑब्जेक्टकडे नेली तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, ते एकमेकांना चिकटतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसताना पण तिथे जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे याचं एक्सपेरिमेंट तुम्ही हा ट्राय करू शकता. सपोज कोंब आहे, कोंब तुम्हाला माहिती आहे आधी तो न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे काय? त्यात इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आहेत. म्हणजे ह्या कोंब मध्ये सपोज 2 जर प्रोटॉन्स असतील तर 2च इलेक्ट्रॉन्स असतील. सॉरी, 2 प्रोटॉन्स, 2 प्रोटॉन्स अँड 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे यावर 0 चार्ज आहे. म्हणजे ही बॉडी कशी न्यूट्रल आहे, तिच्यावर कुठलाही चार्ज नाहीये. पण जेव्हा तुम्ही याला रब करताल म्हणजे काय? चार्ज ट्रान्सफर होतात. नेगेटिव्ह चार्ज काय करतात? ट्रान्सफर करतात. आणि नेगेटिव्ह चार्ज ट्रान्सफर झाल्यामुळे मग हे एकतर इकडे जास्ती येतील किंवा कमी येतील. हे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑब्जेक्टकडे, ज्यावर तुम्ही रब करणार आहेत त्या ऑब्जेक्ट, आणि इथे सपोज हा झाला निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथे जर आता 3 किंवा 5 चार्जेस, तर हा नेगेटिव्हली चार्ज झाला कोंब. आणि हा कोंब जर तुम्ही पेपर पीस कडे गेले, त्याच्या पेपर पीसच्या कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन गेले तर म्हणजे टच करायचं नाहीये, एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करायचा त्यांच्याशी. पेपर पीसचा आणि कोंबचा कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे डायरेक्ट. पण तुम्ही जर त्याला जस्ट त्याच्याजवळ घेऊन गेले तरी पण काय होतं, ते एकमेकांना टच होतात किंवा ते एकमेकांकडे अट्रॅक्ट केले जातात. म्हणजे हा फोर्स कुठला झाला तुमचा तिथं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मीन्स द फोर्स एक्झर्टेड बाय अ चार्ज बॉडी ऑन अनदर चार्ज और अनचार्ज बॉडी. मग आता कोंब काय आहे तुमचा अगोदर न्यूट्रल आहे. न्यूट्रल असल्यामुळे तुम्ही त्याला चार्ज बनवलं बाय विथ द हेल्प ऑफ रबिंग. रबिंगनं त्याला चार्ज बनवला आणि मग तुम्ही पेपर पीस कडे नेला. मे बी पेपर पीस चार्ज पण असतील, न्यूट्रल पण असतील. डेफिनेटली ते अगोदर न्यूट्रलच असतील, पण तुम्ही जर त्याला रब केलं तर ते चार्ज बनतील. म्हणजे
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कशामध्ये एक्झर्ट होतो? एकतर चार्ज ऑब्जेक्ट मध्ये, म्हणजे एक चार्ज ऑब्जेक्ट असेल आणि दुसरा चार्ज असेल मे बी और अनचार्ज असेल, त्यांच्यामध्ये कुठला फोर्स एक्झर्ट होतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. याचं हे एक्झाम्पल आहे की पेपर पीस, की कोम अगोदर काय असतो? न्यूट्रल असतो, मग त्याला रब केल्यानंतर तो चार्ज बनतो आणि तुम्ही पेपर पीस कडे त्याला घेऊन गेले तर ते दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. पेपर पीस आणि कोम हे आहेत force examples. Now the third type is magnetic force. Electrostatic force म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे समजलंय ना? ओके. थर्ड टाइप इज मॅग्नेटिक फोर्स. आता हा खूप आहे सिम्पली, म्हणजे मॅग्नेटमुळे जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेट काय करतो? फोर्स एक्झर्ट करतो, त्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फोर्स. आता याचं एक्झाम्पल बघा. तुमच्याकडे दोन आहेत पोल मॅग्नेटचे. सपोज तुमच्याकडे एकच पोल आहे आणि तुम्ही त्याचे दोन पीसेस केलेत किंवा दोन डिफरंट पीसेस आहेत. तुम्हाला माहिती मॅग्नेटला एक नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो. आता इथे दिसते तुम्हाला जो रेड कलरचा आहे तो कुठला पोल आहे? तुमचा नॉर्थ पोल. आणि जो व्हाईट कलरचा आहे तो आहे तुमचा साऊथ पोल. जर नॉर्थ आणि साऊथ पोल जर डिफरंट पोल्स जर तुम्ही एकमेकांच्या सोबत ठेवले तर ते दोन्ही एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात, म्हणजे एकमेकांच्या जवळ येतात, इकडे येतात ते. म्हणजे तिथे कुठला फोर्स आहे तुमचा? मॅग्नेटिक फोर्स. साऊथ नॉर्थ केले तरी ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहेत. बट नॉर्थ आणि नॉर्थ म्हणजे सेम पोल जर घेतले तुम्ही, नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ, इथे साऊथ साऊथ दिसते, इथे नॉर्थ नॉर्थ केलं तर ते एकमेकांपासून काय होतील? दूर जातील, म्हणजे रिपेल करतील एकमेकांना. इथे पण काय होतील? ते रिपेल होतील. म्हणजे ह्यांच्यामध्ये जो फोर्स एक्झर्ट होणार आहे, मॅग्नेटमुळे जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो कुठला फोर्स आहे तुमचा? मॅग्नेटिक फोर्स. हे आहे एक फर्स्ट एक्झाम्पल. आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, सपोज आता तुमच्याकडे हा मॅग्नेट आहे, एक बार मॅग्नेट आहे किंवा मॅग्नेटचा एक पीस आहे आणि हे आयन्सचे नेल्स आहेत. आता आयर्न नेल्स काय करणार आहेत? मॅग्नेटकडे अट्रॅक्ट करणार आहेत. तर मॅग्नेटकडे अट्रॅक्ट केल्यानंतर कुठल्या फोर्समुळे ते अट्रॅक्ट करणार आहेत? मॅग्नेटिक फोर्समुळे ना. मग मॅग्नेटिक फोर्समुळे जो फोर्स एक्झर्ट होतो त्याला आपण काय म्हटलं जातं? मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स इज एक्झर्टेड बाय द मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. तर हे आहे तुमचे ओव्हरऑल फोर्स अँड इट्स टाइप. समजलंय हे दोघांना पण? फोर्स म्हणजे काय आहे, त्याचे टाइप्स काय काय स्टडी केलं आपण. फोर्स म्हणजे काय? टू पुश अँड पुल ऑफ द ऑब्जेक्ट और बोथ. पुश पुलचं पण कॉम्बिनेशन आहे, काही काही एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितले ते बोटिंगचं वगैरे. त्याच्यानंतर आपण त्याचे दोन टाइप्स बघितले, कुठले? कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो किंवा कुठल्या ऑब्जेक्टच्या थ्रूने कॉन्टॅक्ट होतो. लाईक सपोज तुम्ही डॉगला पुल करताय तर तिथं रोप असती ना तुमच्या आणि डॉगच्या मध्ये रोप असती, तरी पण तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय, तर तो आहे तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स. नंतर सेकंड आहे तुमचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. आणि त्याचे सब टाइप्स बघितले कॉन्टॅक्ट फोर्सचे, मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट मध्ये आपण तीन बघितले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि नेक्स्ट मॅग्नेटिक फोर्स. ओके, सो असा हा तुमचा लेसन आहे, तो रिव्हिजन कंप्लीट झालेली आहे. सो आपलं हे लास्ट लेक्चर होतं. याच्यानंतर तुमची हाफ इयरली एक्झाम स्टार्ट होईल मंडे पासून. सो व्यवस्थित अभ्यास करा, चांगला चांगले पेपर अटेम्प्ट करा. ऑल दी बेस्ट फॉर द एक्झाम. प्रेझेंटेशन व्यवस्थित करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा या लेसन मध्ये किंवा बाकीचे जे लेसन्स आहेत त्यामध्ये. आहेत का काही डाऊट? Okay, all the best students for your exam.